पालक पराठे बनवण्यासाठी मी हे पालक बारीक कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा कट केलेली आहे। अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। लाल तिखट, थोडं हळद, मीठ, गरम मसाला आणि तीळ घातलेले आहे। यामध्ये आता 2 वाट्या कणिक आणि 1 वाटी बेसन घालून हे पीठ मळून घेणार आहे। पराठ्यांसाठीचा आपला गोळा रेडी आहे। आता आपण याचे छान पराठे करून घेऊया। मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे, मध्ये होल पाडून घेतलेला आहे। आता आपण याला फ्राय करूया। तवा घेतलेला आहे मी, त्यावर थोडं तेल घातलेलं आहे। आता हा पराठा आपण फ्राय करूया। इथे दोन्ही साईड आपल्या शेकून झालेले आहे। आता आपण तेल सोडूया। पराठा नेहमी असा दाबून दाबून शेकल्यामुळे तो आतून पण होऊन येतो आणि क्रिस्पी सुद्धा होतो। मस्त असा पालक पराठा आपला रेडी आहे। आपले गरमागरम असे पालक पराठे रेडी आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।